नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिन मध्ये टॉप 9 बातम्यांचा आढावा घेणार आहोत. सुरुवात करूयात आजच्या मोठ्या टॉप 9 घडामोडींनी. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या बॉडीचा 2 दिवस छळ केला. हवं तर उद्धव ठाकरे आणि माझी नार्को टेस्ट करा, रामदास कदमांचं खुलं आव्हान. बाळासाहेबांच्या बॉडीला उद्धव का त्रास देतोय, शरद पवारांनी मिलिंद नार्वेकरांना विचारलं होतं. पवार मातोश्रीवर आले असता त्यांना बाळासाहेबांना भेटू दिलं नाही, रामदास कदमांचा खळबळजनक दावा. तर रामदास कदमांच्या तोंडात कुणीतरी भीतीपोटी शेण कोंबलं असेल अशी वक्तव्य करणं ही बाळासाहेबांशी बेईमानी, संजय राऊतांचा हल्लाबोल. मध्ये कुणी जर शेण कोंबला असेल भीतीपोटी आणि ते आता उगाळत असेल, ते तुम्ही काय करणार? तुम्हाला आम्हाला मोठं केलं ज्या बाळासाहेब ठाकरेंनी, त्यांच्याशी बेमाने अशा प्रकारचं वक्तव्य करणं. अनिल परब उद्या या संदर्भात पत्रकार परिषद घेणार. दसरा मेळाव्यामध्ये रामदास कदम यांनी केलेल्या आरोपांना ते उत्तर देणार. रामदास कदमांचा बाण योग्य ठिकाणी लागला. स्वित्झर्लंडवरून कोण कागदपत्र घेऊन येणार होतं, ठाकरेंनी सांगावं, नितेश राणेंचा सवाल. उद्धव ठाकरेंनी उत्तर द्यावं. स्वित्झर्लंडला कोणाला पाठवलेलं होतं, स्वित्झर्लंड वरून कोण येण्यासाठी थांबलेलं आणि म्हणून आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंसाठी सगळी ती प्रक्रिया उशीर करायला लावली. उद्धव ठाकरे गटप्रमुख असते तर रिक्षावाला मंत्री नसता. ठाकरेंमध्ये दानत होती म्हणूनच रिक्षावाला 5 लाख कोटींचा मालक झाला. तर कधीही प्रॅक्टिस न केलेला त्यांचा मुलगा सुद्धा डॉक्टर झाला, राऊतांचं शिंदेंना उत्तर. तुमच्यासारख्या रिक्षावाला आज 5 लाख कोटीचा मालक झाला, हे उद्धव ठाकरेंमुळे शक्य आहे ना. तुम्हाला त्यांचा कधीही प्रॅक्टिस न केलेला मुलगा खासदार झाला, हाडवैद्य, सर्टिफिकेट बघा त्यांचं. मेळाव्यातून भुंकल्याशिवाय रामदास कदमांसारख्या श्वानांना कोणी किंमत देत नाही. रामदास कदमांच्या ठाकरेंवरील आरोपांनंतर भास्कर जाधवांची टीका. रामदास कदमला कुणीतरी नेता म्हणून बोलवलंय का? आणि म्हणून अशा मेळाव्यांमधून भुंकल्याशिवाय रामदास कदमांसारख्या श्वानांना कोणी किंमत देत नाही. उद्धव ठाकरेंच्या भाषणातला एक मुद्दा दाखवा आणि 1000 रुपये मिळवा अशी घोषणा केली होती. मात्र ठाकरे पूर्ण भाषणात एक मुद्दाही विकासावर बोलले नाहीत आणि त्यांनी माझे 1000 रुपये वाचवल्याबद्दल त्यांचे धन्यवाद. फडणवीसांचा उपरोधिक टोला. उद्धव ठाकरे यांचे आभार मानेन की उद्धव ठाकरेजींनी माझे 1000 रुपये वाचवले. कारण मी आव्हान केलं होतं की उद्धव ठाकरे यांच्या भाषणामध्ये विकासाच्या संदर्भातला एक मुद्दा दाखवा आणि 1000 रुपये मिळवा. अख्ख्या भाषणामध्ये विकासावर ते एक मुद्दाही बोलले नाहीत.